हं. आपण सध्या बदलापूर मधल्या एका नामांकित शाळेमध्ये आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणचे अनेक पॅरेंट्सचे आम्हाला फोन आले की या ठिकाणी अजूनही शाळा ही सुरू आहे. आम्ही ज्या वेळेला विचारणा करतोय आम्हाला कुठलीही माहिती शाळा व्यवस्थापकांकडून मिळत नाहीये, कुठलाही मेसेज येत नाहीये आणि ज्या वेळेला आपण इथे पोहोचलो त्यावेळेला लाईव्हद्वारे सुद्धा इथले जे काही शाळा व्यवस्थापक आहे ते व्यवस्थितरित्या उत्तर द्यायला तयार नाहीयेत. शाळा अद्यापही सुरू आहे. 7 वाजता शिक्षण विभागाने नोटीस जारी केली होती. ते इकडे येतील ना जर त्यांना बोलायचं असेल तर. नाही ना सर, त्यांनी यायला पाहिजे ना, लाईव्ह चालू आहे. येऊ शकतात ना ते इकडे. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही लाईव्ह बंद करा, मग आम्ही तुम्हाला जे असेल ते सांगू. परंतु लाईव्ह हा नेहमी कोणाला स्टंटबाजीसाठी किंवा काही असा नसतो, तो पारदर्शकतेसाठी असतो. जर त्याच्यात तुमची काही चुकी नसेल तर तुम्ही ठामपणे सोशल मीडिया समोर जो काही आहे ते तुम्ही सांगू शकतात. आता जर त्यांचं काही असेल तर ते सांगू शकतात की शाळा का बरं सोडलेली नाहीये किंवा आम्ही शाळा सोडणार होतो किंवा काय असेल ते. 7 वाजता शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत की कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमधील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तुम्ही 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत वेळ घेऊ शकत होतात, परंतु मुलांना सुरक्षितरित्या त्यांच्या घरी सोडणं ही तुमची जबाबदारी होती. पण अद्यापही 11 वाजलेले आहे आणि अजूनही शाळेच्या बसही इथे उभ्या आहेत. असं नाही की बस अडकलेल्या आहेत, बस सुद्धा इथे आहेत. मग तरी सुद्धा मुलांना अजूनही सुखरूपरित्या घरी का सोडण्यात आलेलं नाही. शाळा व्यवस्थापकांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर ते बोलतात की तुम्ही आधी लाईव्ह बंद करा, तुम्ही ऑफिसमध्ये या, आम्ही तुम्हाला उत्तर देतो. का आम्ही हे प्रश्न विचारू शकत नाही का? जर आम्ही नाही विचारणार तर कोण विचारणार? पालक सुद्धा घाबरलेले आहेत. पालकांचं म्हणणं आहे की जर आम्ही समोर येऊन बोललो तर ही आमच्या मुलांना टार्गेट करतील. त्यामुळे तुम्ही काय ते असेल ती परिस्थिती दाखवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 7 वाजता जर कधी शिक्षण विभागाचे आदेश आले तर तिथूनच बस ज्या आहेत त्या वापस जायला पाहिजे होत्या. किंवा आता जरी आपण बघितलं तरी अनेक शाळा ज्या आहेत त्या आता मुलांना घेऊन घरी जात आहेत, वापस जात आहेत. मग अद्यापही या शाळा का चालू आहे? त्यांची काही एक हालचाल का दिसत नाहीये? आता ते बोलतात की आम्ही 1 वाजता मुलांना सोडणार आहोत. 1 वाजता मुलांना सोडणार आहोत याचं कुठलंही अद्यापही त्यांनी मेसेज जारी केला नव्हता. आता काही क्षणापूर्वी देखील आम्हाला पॅरेंट्सचे फोन आले. आम्ही पॅरेंट्सला विनंती केली की तुम्ही समोर येऊन बोला, परंतु एक पालक या नात्याने आपल्या मनात भीती असते की आपण नाही बोलू शकत. अजूनही शाळा सुरू आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे धक्कादायक उत्तर त्यांचं असं होतं की आम्हाला शिक्षण विभागाचे कुठलेही मेसेजेस आलेले नाहीये, आम्हाला माहित नाहीये. एवढा सगळे सकाळपासून सगळ्या ठिकाणी शाळा बंद होत आहेत, हे होत आहेत. मग ह्या शाळेला कसं काय काही माहिती पडलं नाही, हा देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. कुठल्याही शाळेला आपल्याला बदनाम करण्याचा अजिबात उद्देश नाहीये, परंतु उल्हास नदीची आताची परिस्थिती बघता उल्हास नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे. 18 मीटर इतकी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी आहे. आपण कोणामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत नाहीये, पण एवढेसे चिमुकले जीव, एवढे ज्युनियर सिनियर पहिली दुसरीमध्ये जाणारे विद्यार्थी जर एवढ्या अतिवृष्टीच्या टाइमामध्ये शाळेमध्ये येतात, शिक्षण विभाग जर नोटीस जारी करताय, नोटीस जारी करताय, तर यांनी अजूनही विद्यार्थ्यांना का सोडलेलं नाही? त्यांचं उत्तर तुम्ही ऐका. पार्ट 1 मध्ये आपण दाखवलंय. ते बोलतात आम्हाला आदेश नाही आले, आम्हाला कुठलीच नोटीस नाही आली. कुळगाव नसेल आली किंवा का नाही आली. अनेक शाळांनी अनधिकृत असल्याची देखील माहिती दिली जाते. कदाचित त्यामुळे लक्ष देत नसावं का? पालकांचं वातावरण घाबरू नका, परंतु आपल्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी लढलं पाहिजे. अनेक पॅरेंट्स आज गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मुलं शाळेमध्ये आहेत. जर शिक्षण विभागाने 7 विभाग तर 8-9च्या सुमारास मुलं घरी का परतली नाही अजूनही? जर पूर्व बंद झाले, एक तर आपण बघितला तो बस काही मार्केट जवळून बंद होत आहे, तिथूनही पाणीच पाणी तुंबलंय. स्वातंत्र्यवीर सावरकर एकमेव उड्डाण पूल आहे, तिथेही जर कधी बंद झाला, काही झाला तर याची मुख्य करायचं, शाळेमध्ये राहायचं का? आणि त्यानंतर शाळेने काय व्यवस्था आहे, व्यवस्था ओढावली काही तर शाळेने काही जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याबद्दलही ते काही तयार. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या. आणि आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मेसेज पॅरेंट्स मुलांना घेऊन जातात, पण जे किंग आहेत, जे पॅरेंट्स ड्युटीवर गेलेले आहेत त्या पॅरेंट्सनी काय करायचं? हे फक्त या शाळेपुरतं मर्यादित नाही, तर बदलापूर मधल्या अजून 2 ते 3 शाळा अशा आहेत की ज्या सुद्धा चालू आहेत अशी आम्हाला माहिती मिळाली. आणि आम्ही आता त्या शाळांमध्ये सुद्धाही जाऊन जाब विचारणार आहोत की असं का. मान्य आहे शैक्षणिक वर्षावरती परिणाम होतो, पण शिक्षक विभागाने काहीतरी विचार करून. तर आता आपण बाकीच्या ज्या शाळा आम्ही जाणार आहोत आणि विचारणा करणार आहोत. तुम्हाला जर माहिती असेल की कुठल्या शाळा अद्यापही चालू कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही स्वतःहून इथे आम्हाला अनेक पॅरेंट्स
मेसेज आले, फोन आलेले आहेत आणि त्यामुळे आम्ही इथे आलोय. परंतु पॅरेंट्स लोकांचं म्हणणं आहे की ते समोर येऊन जर बोलले तर त्यांच्या मुलांना इथे टार्गेट केलं जातं, केलं जाईल. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद. आवाज कमी झाला. मेसेज आहेत का? खाली ना तुमचे काही असतील तर नक्की उद्या. सध्या आपण एका आहोत आणि या शाळेमध्ये आपण जर बघले आपण तर मुलांना अद्यापही सोडलेलं नाहीये. शिक्षक विभागाने नोटीस जारी केली की त्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात येईल. अचानक ही नोटीस आली होती अर्जंटमध्ये सकाळी 7 वाजेच्या सुमारास. परंतु म्हणणं आहे की आम्ही पॅरेंट्स लोकांना सांगितलंय, पॅरेंट्स लोक येत आहेत आणि घेऊन जात आहेत. परंतु याच दरम्यान जर पूर्व पश्चिमला जोडणारा काही मार्ग बंद झाला तर मुलांनी त्यांच्या घरी कसं पोहोचायचं. अनेक पॅरेंट्समध्ये भीतीचं वातावरण आहे. पालक पुढे येऊन बोलायला तयार नाहीये. पालकांचं म्हणणं आहे जर आम्ही पुढे येऊन बोललो तर कदाचित आमच्या मुलांना हे टार्गेट करतील. काही असं देखील म्हणणं आहे. आम्ही शाळा व्यवस्थापकांना विचारण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचं एकच म्हणणं आहे लाईव्ह बंद करा, ऑफिसमध्ये या, आम्ही तुम्हाला सांगतो. जर त्यांची काही एक चुकी नाहीये तर ते लाईव्ह मध्ये समोर येऊन बोलायला का तयार नाही, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. बदलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.